तर मित्रांनो, तुमच्या पण आयुष्यातून कुठली व्यक्ती गेली आहे आणि तुम्ही अजून पण विचार करताय ती व्यक्ती माझ्या आयुष्यातून का गेली. तर मी आता गोदाघाट इथे बसलोय आणि इथलाच मी तुम्हाला एक माझा छोटासा एक्सपिरियन्स सांगतो. माझ्या पण आयुष्यात थोड्या दिवसांपूर्वी एक व्यक्ती होती आणि आमच्या दोघांमध्ये पण काहीच चांगलं चालू नव्हतं. मी विचार करत होतो असं का होतंय, का खूप चिडचिड वगैरे होत होती, मेंटल पीस पूर्ण खराब झाली होती. पण मी विचार केला की माझ्या आयुष्याला वळण देण्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे आणि ॲज अ यूट्यूबर मी विचार केला की मी एक नाशिक सिरीज चालू करेन. पण मी नाशिक सिरीजमध्ये नाशिकला आलो, भरपूर ठिकाणी फिरलो आणि भरपूर ठिकाणी मिस पण केली, कारण की काय करू काय सुचत नव्हतं. प्रत्येक ठिकाणी चिडचिड वगैरे होत होती. मग मी ठरवलं मित्रांनो, नाशिक सिरीज बंद करून मी परत मुंबईला जाणार. आणि मुंबईला जाणार त्याच दिवशी मित्रांनो मी या ठिकाणी आलो होतो आणि या ठिकाणी येऊन मी एक गाणं ऐकत होतो आणि आता गोदा मातेला मी विचारत होतो की मला या प्रश्नाचं उत्तर दे, नक्की काय. पण मी मित्रांनो जे गाणं ऐकत होतो त्याच्यातच माझं उत्तर होतं. ते मला तेव्हा नाही कळलं, पण मी आता याच ठिकाणी परत आलोय आणि त्या ठिकाणी येऊन मला माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटलंय. आणि त्या गाण्याच्या एका लाईनमध्येच माझ्या प्रश्नाचं उत्तर होतं की ती व्यक्ती माझ्या आयुष्यात आता का नाही आणि ती व्यक्ती माझ्या आयुष्यातून का गेली. आणि याचं उत्तर आता तुम्हाला पण समजेल या एका लाईनमध्येच. जो पास तेरे वही तेरा, बाकी सब मोह का फेरा, जो चला गया वो लौट के फिर ना आए, तेरा कर्म ही है जो संग तेरे ही जाए.